नमस्कार, रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते। आज आपण एक आयुर्वेदिक रेसिपी पाहणार आहोत, कच्च्या पपईची भाजी। ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि आरोग्यासाठी वरदानच, कारण कच्च्या पपईमध्ये लो कॅलरीज आणि हाय फायबर असतात। विटॅमिन सी भरपूर असते। याच्या सेवनाने पचन सुधारते। याच्या सेवनाने केसांचे आरोग्य सुधारते। एवढे सगळे फायदे कच्च्या पपईमुळे होतात, पण आपण कच्ची पपई खाऊ शकत नाही, म्हणून आपण पपईची पाणी न टाकता भाजी बनवून खाऊ शकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर एक कच्ची पपई घ्यायची, देठाकडील भाग कट करून घ्यायचा। पपईचे 2 भाग करून घ्यायचे। बिया काढायच्या। पपईची साल काढून घ्यायची। हिरवा भाग पूर्णपणे काढून टाकायचा। त्यानंतर पांढरा भाग पाण्याने स्वच्छ धुवून कोरडा करायचा, म्हणजे सगळा चिकटपणा निघून जाईल। किसणीवर पपई किसून घ्यायची। आवडीप्रमाणे जाड किंवा पातळ किस करून घ्यायचा। पपई किसून झाली आहे। भाजीसाठी लागणारे साहित्य पाहूया। किसलेली पपई, तेल, जिरं, मोहरी, हळद, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर। कच्च्या पपईमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते। अशा प्रकारे हाताने यातील पाणी पिळून काढायचे। हे पाणी टाकून न देता नंतर याच पाण्यामध्ये आपण भाजी शिजवणार आहोत। सगळा किस आपण पिळून घेतलाय। आता आपण भाजी बनवूया। गॅसवर कढई गरम करायला ठेवायची। कढई गरम झाली की त्यात तेल टाकायचे। तेल तापल्यावर मोहरी टाकायची। मोहरी तडतडल्यावर जिरं, कढीपत्ता व मिरच्या टाकायच्या। मिरच्या अंगावर उडू नयेत म्हणून यात थोडंसं मीठ टाकायचं। मिरच्या छान परतून घ्यायच्या। मिरच्या छान परतल्या की यात थोडीशी हळद टाकायची। हळद तेलामध्ये मिक्स झाली की पपईचा किस टाकायचा। किस छान परतला जावा म्हणून आपण सुरुवातीलाच यातील सगळं पाणी काढून घेतलंय। हळद टाकतानाही थोडीच टाकायची, फक्त पपईचा पांढरा रंग बदलून हलकासा पिवळसर रंग येईल इतपत। चवीपुरते मीठ टाकायचे। सुरुवातीलाही आपण मिरच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं, म्हणून अंदाज घेऊनच मीठ टाकायचं। आपण पपईचे जे पाणी पिळून काढले होते ते पाणी टाकायचे। झाकण ठेवून एक वाफ काढायची। 3 ते 4 मिनिटातच भाजी शिजते। झाकण काढायचे। भाजी परत हलवून घ्यायची। एकदम कोरडी करायची। आता गॅस बंद करायचा। पाण्याचा अजिबात वापर न करता आपली भाजी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।